हॅलो दोस्तो, आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या नवीन कथेचं नाव आहे प्रत्येक रविवारीचं मौन. प्रत्येक रविवारी सकाळी आई उठायची नेहमीपेक्षा लवकर. आमचं घर अगदी साधं, लाल छपराचं, लहान अंगण असलेलं आणि सकाळी वाफाळणाऱ्या चहाचा सुगंध पसरलेलं. पण रविवारी काहीतरी वेगळं असायचं. आई फार बोलायची नाही. चेहऱ्यावर नेहमी एक गंभीर शांतता असायची. ती नेहमीप्रमाणे घरातल्या सगळ्यांसाठी नाश्ता बनवायची, पण स्वतः काही खायची नाही. "आई, तू मंदिरात जातेस ना? मला पण येऊ दे ना?" मी बालपणी कित्येकदा विचारलं होतं. ती नेहमी म्हणायची, "नको रे, ही माझी एकटीची भेट आहे." आणि दर रविवारी ती तिचं जुनं निळं पर्स घेऊन डोक्यावर ओढणी ओढून निघून जायची. 2 तासानं परत यायची. प्रसाद नाही, फुलं नाहीत, काहीच नाही. फक्त डोळ्यात एक हलकासा ओलावा आणि चेहऱ्यावर समाधानाचा शांत भाव. मी लहान होतो तेव्हा माझा सर्वात जिवलग मित्र होता सागर. तो आणि मी शाळेत एकत्र जायचो, खेळायचो, भांडायचो, पुन्हा मिटवायचो. आईलाही तो फार आवडायचा. आमच्या घरात तो कायम दुसरा मुलगा म्हणून वागवला जायचा. त्या उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही गावातल्या नदीवर गेलो होतो. पाण्याचं आकर्षण इतकं होतं की भीती वाटलीच नाही. मी तर काठावर उभा राहिलो, पण सागरने उडी घेतली. पाण्याची लाट जोरात आली. तो हातवारे करत काहीतरी ओरडत होता, पण माझ्या गळ्यात आवाजच बसला. क्षणात तो दिसेनासा झाला. त्या दिवशी सगळं गाव हळहळलं होतं. पोलीस, गोताखोर सगळे आले, पण सागरचं शरीर सापडलं नाही. आईने मला मिठीत घेतलं होतं आणि फक्त एवढंच म्हणाली होती, "काही गोष्टी वेळेवर परत यायच्या नसतात बाळा." वर्ष गेली, मी कॉलेजला गेलो, पण आईचं रविवारी मंदिरात जाणं कधीच थांबलं नाही. तिच्या पर्समध्ये मी कित्येकदा छोट्या मिठाईच्या डब्या पाहिल्या, पण घरी त्या कधी दिसल्या नाहीत. कधी वाटायचं कदाचित आई कोणाला भेटते का, कुठलं गुपित आहे का, किंवा तिचं कुणावर तरी ऋण आहे का. एकदा मी मुद्दाम तिच्या मागे मंदिरापर्यंत गेलो. ती शांतपणे देवळात गेली, हात जोडले आणि नंतर मंदिराच्या मागच्या छोट्या विहिरीजवळ बसली. तिच्या हातात तीच मिठाईची डबी होती. ती काही क्षण शांतपणे डोळे मिटून बसली. मग डबीतील लाडू पाण्यात अलगद सोडले. त्या रात्री मी आईला विचारलं, "आई, तू प्रसाद का कधी घरी आणत नाहीस?" ती काही क्षण गप्प राहिली. चुलीचा प्रकाश तिच्या चेहऱ्यावर पडत होता आणि तिचे डोळे दूर भूतकाळात हरवलेले वाटत होते. "कारण तो प्रसाद माझा नाही, सागरचा आहे," ती म्हणाली हळू आवाजात. मी हादरलो. "सागरचा?" ती म्हणाली, "त्या दिवशी नदीत तो बुडाला माझ्या डोळ्यांसमोर. मी तुला वाचवायला गेली असते तर तू पण गेला असतास. माझ्या एका निर्णयाने एका आईचा मुलगा हरवला. ते ओझं मी रोज वाहते. त्याच्यासाठी देवळात जाऊन प्रार्थना करते, त्याच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून." ती थरथरत म्हणाली, "प्रत्येक रविवारी मी त्याच्यासाठी लाडू नेते, त्याच्या आवडीचे. कारण त्याच्या आईने मला कधी दोष दिला नाही, पण माझं मन मात्र स्वतःला माफ करू शकत नाही." त्या दिवसानंतर मी आईसोबत एकदा मंदिरात गेलो. ती प्रार्थना करत होती आणि तिच्या चेहऱ्यावर इतकी शांतता होती की माझं मन भारावून गेलं. त्या क्षणी मला समजलं, आई केवळ माझी आई नव्हती, ती एक अपराधी मनाने माफी मागणारी आत्मा होती, जी दर रविवारी शांततेत स्वतःला हलकी करत होती. आम्ही घरी परतलो. ती पुन्हा प्रसाद घेऊन आली नाही, पण त्या दिवशी तिच्या हातातल्या फुलांच्या पाकळ्या मात्र सुगंधी होत्या आणि तिच्या डोळ्यात पाणी नव्हतं.
कदाचित अनेक वर्षांनंतर सागरचा आत्मा तिला माफ करून गेला होता आणि तिचं रविवारीचं मौन शेवटी शांतीत बदललं होतं. आजची कथा आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे जरूर कळवा. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.